काल चाकणमध्ये मार्केट कमिटीच्या यार्डमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं। शेतकऱ्याच्या कांद्याला हमी भाव मिळावा यासाठी होत असलेल्या आंदोलनामध्ये शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण झाला। ते आंदोलन शेतकऱ्यांसाठी होतं का स्वतःची चमकेगिरी करण्यासाठी होता हा प्रश्न शेतकऱ्यांना आणि खेड तालुक्यातल्या आम जनतेला पडलेला आहे। खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचं जर आंदोलन करायचं असेल तर कृषी उत्पन्न बाजार समितीने 3 महिन्यापासून शेतकऱ्याच्या कांद्याला बाजार भाव नाही। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीने यासाठी शासनाकडे काय पाठपुरावा केला हे त्यांनी अजून कोणत्याही आंदोलनामध्ये म्हणजे सभेमध्ये सांगितलं नाही। सुरुवातीला ह्या आंदोलनाची जाहिरात करण्यात आली की शेतकऱ्याच्या कांद्याला बाजारभाव मिळाला पाहिजे आणि म्हणून आंदोलन ठेवण्यात आलेलं आहे। पण प्रत्यक्षात आंदोलनाच्या ठिकाणी फक्त 100 ते 200 लोक उपस्थित होती। त्यामुळं आंदोलन करण्याऐवजी आंदोलनाचे बैठकीत रूपांतर झालं आणि त्यामधून एकमेकाची लाल करण्यासाठी काही लोकांनी भाषण चालू केले आणि म्हणून शेतकरी संघटना आणि विकास आघाडी म्हणजे विशेष करून ह्या आंदोलनाला तालुक्याचे आमदार बाबाजी काळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय शिंदे हे आयोजक होते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे पक्षाचे अनेक पदाधिकारी होते। शिवसेना पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन भाऊ आयरही ह्या मध्ये उपस्थित होते। देवेंद्र निकम हे सुद्धा, देवदत्त निकम हे सुद्धा उपस्थित होते। म्हणजे खेड आंबेगाव मधील कार्यकर्ते महाविकास आघाडीचे उपस्थित असताना फक्त 200 लोक या आंदोलनासाठी उपस्थित होते। शेतकरी आंदोलनासाठी का आला नाही? कारण हे आंदोलन शेतकऱ्यांसाठी नव्हतं। आज आपण पाहिलं की शेतकऱ्यांचा फक्त 10% माल शिल्लक राहिलाय, कांदा शिल्लक राहिलाय। 90% शेतकऱ्यांनी कांद्याची विक्री केलेली आहे आणि म्हणून शेतकऱ्यांचा जर खरा कळवळा तुम्हाला असता तर तुम्ही जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये हे आंदोलन केलं पाहिजे होतं। बोलण्यामध्ये कुणामध्ये मत नाही, कुणाचा अभ्यास नाही। कोण म्हणतं 1200 रुपयाने हमी भाव मिळाला पाहिजे, कोण म्हणतं 1400 रुपयाने हमी भाव मिळाला पाहिजे, कोण म्हणतं 1540 हमी भाव नाशिकवाल्यांना दिला तो मिळाला पाहिजे, कोण म्हणतं 2400 रुपये मिळाला पाहिजे। मला या आंदोलनकर्त्यांना सांगायचंय, 5 वर्षापूर्वी आम्ही अनेक आंदोलन केले, 100पेक्षा जास्त आंदोलन शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी, कांद्याच्या प्रश्नासाठी आम्ही हजारो लोक रस्त्यावर येऊन ते आंदोलन केले। त्या काळात सुद्धा आम्ही शेतकऱ्याच्या कांद्याला 3000 रुपये हा हमी भाव मिळाला पाहिजे ही तेव्हापासूनची मागणी असताना तुम्ही कोणतेही कधी आंदोलन केलं नाही। तुम्ही नौटंकी करण्यासाठी आंदोलनामध्ये आलेला आहात आणि आंदोलनामध्ये आल्यानंतर अरे संपर्क प्रमुख आंदोलनाला येतात, तालुक्याचे आमदार समोर उपस्थित असताना तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ, हमरी तुमरी आणि पार एकमेकाला धरण्या इथपर्यंत परिस्थिती जर निर्माण होत असेल तर तुमचं नेतृत्व हे तालुक्याला मान्य नाही आणि म्हणून तालुक्यातले शेतकरी तुमच्या आंदोलनाला उपस्थित नाही। येऊन सचिन भाऊ आयरांनी सुद्धा 1 मिनिटामध्ये माजी आमदार दिलीपांना मोहित्यांवर एक अस्पष्ट अशी टीका केली। म्हणजे घरून बसून शेतकऱ्याचा प्रश्न मिटत नाही,
दिलीपांना 40 वर्ष लोकांमध्ये आहे आणि म्हणून ते शेतकऱ्यांमध्ये प्रिय आहे. त्यामुळे आपण आपल्या पक्षाची वाट लागली असताना सुद्धा तुम्ही विरोधकावर टीका करतात. आणि मला या आंदोलनामध्ये सभापतींना धन्यवाद द्यायचा आहे, कारण त्यांना साक्षात्कार झाला. ते म्हणले मी शेतकऱ्यांसाठी लागलं तर सभापती पदाचा राजीनामा देतो. मला त्यांना एवढे सांगायचं, तुम्हाला 10 महिने सभापती साठी दिले होते, आता तुम्हाला 2 वर्ष झाले. कमीत कमी शेतकऱ्यांसाठी तरी काहीतरी चांगलं करा, एवढं सांगतो. आणि कालचं आंदोलन हे शेतकऱ्यांसाठी नसून हे व्यापाऱ्यांसाठी आंदोलन होतं, हे मी तुम्हाला ठणकावून सांगतो. तुमची जर धमक असते तर तुम्ही रस्ता रोको करायला पाहिजे होता. तुम्ही जेलमध्ये जाण्यासाठी तुमची तयारी ठेवायला पाहिजे होती. शेतकऱ्यांसाठी हे फक्त तुमच्या प्रसिद्धीसाठी केलेलं आंदोलन आहे. हे आंदोलन योग्य आहे. तुम्ही शेतकऱ्यांना फसवताय, तुम्ही जनतेला फसवताय, पण जनता एवढी भोळी राहिलेली नाही की तुमच्या नौटंकीला फसेल असं मला वाटत नाही. हे आंदोलन पूर्णपणे चुकीचं होतं. धन्यवाद.